नमस्कार, जय वाल्मिकी। कोळी समाज एकजुटीचा विजय असो। कोळी समाज युवा शक्तीचा विजय असो। कोळी समाजाचा जय जयकार हो, यासाठी आपण जळगाव ग्रामीण मतदारसंघातून उमेदवारी करण्यास तयार आहोत। आपण 40-50 वर्षापासून उपोषण आंदोलने अनेक गोष्टी आपण करून पाहिल्या। मुख्यमंत्र्यांशी बैठकी झाल्या, गोंधळ झाले, आपल्याला बोगस म्हटले गेले, अनेक अन्याय आपण सहन केले, तरीसुद्धा आपला प्रश्न सुटत नाही। तर आपल्याला आमदार निवडून येण्याच्या माध्यमातून सुवर्णसंधी आहे। जळगाव जिल्ह्यातून 3-4 आमदार निवडून आणणे महत्त्वाचे आहे। तसेच महाराष्ट्रातून 3-4 आमदार निवडून आणणे महत्त्वाचे आहे। म्हणजे जळगाव जिल्ह्यातून 3-4 आणि महाराष्ट्रातून 3-4 असे 5-6 आमदार जर निवडून आले तर ते खूप मोलाचे ठरेल। कारण आपण सर्व पाहत आहात की महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे। महाआघाडी यांच्यामध्ये खूप काटेची लढत चालू आहे। कोणालाही बहुमत मिळणार नाही, परंतु ज्यांचे 5-6 आमदार असतील किंवा 3-4 आमदार जरी असतील तर ते खूप मोलाचे ठरणार आहेत। यांच्या ह्या काट्याच्या लढाईमध्ये आपण जे पाहतोय आता चित्र महाराष्ट्राचे महाआघाडी यांच्यामध्ये जी खेचाताण चालू आहे त्याच्यातून स्पष्ट आपल्याला जाणवत आहे सर्वांना की बहुमत कोणालाही मिळणार नाही। म्हणून आपल्याला आमदारकीमध्ये निवडून येणे खूप महत्त्वाचे आहे। 5-6 नाही, कमीत कमी 3 आमदार किंवा 4 आमदार जरी आले तरी ते खूप महत्त्वाचे आहे। कारण सरकार बनवण्यासाठी यांना प्रत्येकाला कोणत्याही सरकारला बहुमत नसल्यामुळे एक आमदारची आवश्यकता असेल, एक आमदार किमती असेल। आणि आपल्याला ही सुवर्णसंधी सडक मिळवून देण्यासाठी आहे। कशी की जो सरकार बनवेल आणि 3-4 आमदार जे कोळी समाज समजा निवडून आले तर आपल्याला जो सरकार सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटीचा प्रश्न कायमसाठी सोडवण्यासाठी तयार होईल किंवा सोडेल, प्रतीक्षा सोडेल, तेव्हा आपण पाठिंबा देऊ 3-4 आमदार। म्हणून माझी उमेदवारी जळगाव मतदारसंघातून माझं मन तयार झालं आहे त्यासाठी आता। म्हणून सर्वांनी मी आता लवकरच जळगाव ग्रामीण दौरा करणार आहे। सर्वांनी माझ्याशी संपर्क ठेवावा। सर्वांनी तन मन आणि धनाने मदत करावी। कारण आता 10-12 ऑक्टोबरला आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। 15 दिवस आपल्याकडे आहे आता आचारसंहितेच्या अगोदर। म्हणून मला ते दौरे करायचे आहे जळगाव ग्रामीण मतदारसंघात। त्यासाठी माझ्याशी संपर्क राहू द्या। 1-2 दिवसामध्ये आता आपण दौरे चालू करणार आहे मी आता। आणि आपल्याला समाज जागृती करायची आहे आणि आपल्याला एक गठ्ठा मतदान काढायचे जळगाव ग्रामीणमधून। आपल्या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये आपली कोळी समाजाची संख्या खूप आहे। त्यासाठी आपल्याला तयार राहायचे। पाहतोय बरेच सर्व खेळ पाहतोय की कोणी आंदोलन करील, 10-12 सर्टिफिकेट देतील आणि उपोषण संपवतात। एवढ्यानं काय होणार आहे? आपली संख्या खूप मोठी, आपल्याला प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे। प्रत्येकाच्या घरामध्ये गोरगरिबांच्या मुलांना सर्वांना आपल्याला सर्टिफिकेट मिळणे आवश्यक आहे।
त्यासाठी आपल्याला जागृत राहणे खूप महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे आपल्या सर्वांच्या मनामध्ये 40-50 वर्षापासून ज्वाला तयार झाली आहे सर्वांच्या मनामध्ये, तर हे ज्वालाचा आपल्याला जर स्फोट करायचा असेल तर 3-4 आमदार तरी आपले निवडून येणे महत्त्वाचे आहे. कारण माझ्या मनामध्ये तर खूप ज्वाला तयार झाली आहे. सतत होणाऱ्या अन्यायामुळे, बारूदमुळे ती ज्वाला भडकली आहे. जेव्हा मी आमदार म्हणून विधानसभेत जाईल, अभ्यासानुसार क्रांती करून सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी समाजाला मिळवून देणारच. तरी सर्व भगिनी युवकांनी जागृत राहावे. वेळ कमी आहे. माझे आता यूट्यूब चॅनलवर 26-27 प्रवचन झाले. प्रत्येक समाजाला ज्या समस्या भेडसावतात त्यावर माझे प्रवचनं झाले. आणि आपल्याला आपल्या समाजाचा तर विकास करायचाच आहे, परंतु सर्व समाजाचा आपला विकास करायचा आहे. मी आध्यात्मिक मार्गातून तयार झालेला आहे, मी गुरुदेवांच्या मार्गातून तयार झालेला आहे. म्हणून मानव धर्माचं आपले कल्याण करायचं आहे. सर्व गोरगरीब सामान्यांचं कल्याण कसं होईल, कसा विकास होईल सर्वांचा, हा माझा हेतू आहे. म्हणून सर्वांनी तयारीत राहावे. करा. तुम्ही जर तन मन धनाने मदत केली तर नक्कीच सर्व जळगाव ग्रामीणमध्ये माझे भाषणं गाजवेल, मी जागृत करेल. तुम्ही स्वतः तुमच्यामध्ये शक्ती जागृत करेल, तुमच्यामध्ये साथ जागृत करेल, तुमच्यामध्ये उत्साह जागृत करेल. म्हणून आपल्याला या राज्यकर्त्यांना हाणून पाडण्यासाठी आपलं कोणतंही सरकार आलं तर आपले काम करत नाही. म्हणून आपले स्वतः आता राजकारणात उतरून आमदार बनणे आवश्यक आहे. म्हणून सर्व समाज बांधवांनी, आणि आता पुढे वाल्मिक जयंती येते. जळगाव शहरामध्ये वाल्मिक जयंती निघते. 20, 25, 30 मंडळ एकत्र येतात. 15-20 हजार लोक एकत्र येतात आपले कोळी समाजाचे. यावेळेससुद्धा वाल्मिक जयंती निघणार आहे. पुढे आपण सामूहिक पण तयारी करणार आहोत गोरगरिबांसाठी. आणि आपल्याला ग्रामीण मतदार संघामध्ये सुद्धा, इतर ठिकाणीसुद्धा वाल्मिक जयंती जर काढायचा असेल तर काढू शकता. किंवा जळगाव वाल्मिक जयंतीमध्ये आपण भाग घेऊ शकता. तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये जो समाज असेल प्रत्येक तालुक्यात, 15 तालुक्यात, सर्वेकडून असं नाही की मी जळगाव मतदारसंघामध्ये उभं राहतो आहे तर जळगाव मतदारसंघातील आपले लोक प्रचार करायला पाहिजे. सर्व जळगाव जिल्ह्यातून सर्वांनी, सर्व तालुक्यातून प्रचारासाठी सज्ज राहावे. आपल्या नातेवाईकांना फोन करावे. आपल्याला आता ही खूप मोठी संधी चालून आलेली आहे. म्हणून आपल्याला विधानभवनात पोहोचायचं आहे आणि तिथं क्रांती करून हे सर्टिफिकेट मिळवायचंच आहे. सर्व आपले अभ्यासू तज्ज्ञ यांची मी मीटिंग लावेल. त्यांचा सर्व अभ्यास, मलाही काही अभ्यास झालेला आहे सर्टिफिकेटबद्दल, सर्वांची मीटिंग लावून सर्व सारांश काढून आपले विधानभवनामध्ये सर्टिफिकेट मिळवायचंच आहे, व्हॅलिडिटी मिळवायचीच आहे. यासाठी तयार राहा बांधवांनो. तुम्हाला सर्वांना पुढे येणाऱ्या नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा, दसऱ्याच्या शुभेच्छा. तर तुम्ही या सर्व गोष्टींसाठी तयारी करावी, आपली मानसिक तयारी करावी, शक्ती जागृत करावी, प्रभूचे नामस्मरण करावे, वाल्मिक ऋषींचे सुद्धा नामस्मरण करावे, रामाचे नामस्मरण करावे. तुमची ज्या देवावर श्रद्धा असेल त्यांचे नामस्मरण करा, प्रार्थना करा, सर्टिफिकेट मिळण्यासाठी प्रयत्न करा. आणि माझी उमेदवारी कायम आहे. मी आता माघार घेणार नाही. फक्त तुम्ही मला तन मन धनाने मदत करा. लवकरच आपण ग्रामीण दौरा चालू करणार आहोत. संपर्क साधा. माझा नंबर आहे 7038886936. मराठीत पुन्हा सांगतो, 73 3 वेळा 8 6936. संपर्कात राहा माझ्या. आता आपल्याला मागे हटायचं नाही. आपल्याला आता जिंकून यायचंच आहे. कोळी समाजाचा विजय करायचाच आहे. सर्व आपले हे घडलंच पाहिजे. यासाठी सर्वांना पुन्हा हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ मी
यूट्यूबवर चॅनलवरच टाकतो आहे. सर्व महाराष्ट्राने पाहावा, सर्व महाराष्ट्रात ही बातमी जावी. सर्वांना पुन्हा परिवारासह, आरोग्यासह, सर्व ज्या समस्या असेल सर्व कार्यासाठी तुमच्या सर्व नियोजन जे पुढचे चांगले असतील त्या सर्वांसाठी शुभेच्छा. धन्यवाद. जय वाल्मिकी. धन्यवाद. ओके. जय हिंद. आत्मा मालिक.